नमस्कार, मी शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिकन कसं मॅरिनेट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथं मी अर्धा किलो चिकन घेतले, त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहे, धने पावडर घालणार आहे, मीठ घालणार आहे चवीनुसार, लाल तिखट घालणार आहे, बेडगी मिरची पावडर घालणार आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे 2 चमचे। गरम मसाला लागेल आपल्याला अर्धा चमचा, दही लागेल 2 चमचे, 2 चमचे दही लागेल आणि तेल लागेल। तेल टाकायचे तरी 1 मोठा चमचा तेल टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे, सगळीकडे लागलं पाहिजे ते चिकनला। पीस वगैरे असेल तर तुम्ही कट करून असं पण करू शकता आणि त्यामध्ये छान मुरल। इथं तुम्ही बघू शकता हे सगळं छान मिक्स करून घेतले। हे बोनलेस चिकन आहे, ह्याला सगळं आपण तिखट लाल तिखट वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे ओव्हरनाईट आणि छान मुरू द्यायचं। खूप चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला एक वाटण लागेल, त्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा घेतले मी 5-6, टोमॅटो घेतले 2, दालचिनीचे तुकडे घेतले 2 आणि मिरची असेल वाटली तर तो तुम्ही घालू शकता। आलं लसूण हे पण घालून चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं, दुसरं कुठलंच वाटण घालायचं नाही, हेच आपल्याला वाटण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। इथं मी कढई घेतली, कढईमध्ये तेल तापायला ठेवले, 3-4 चमचे तेल टाकले, थोडं जास्तच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे अर्धा चमचा। गॅस बारीकच ठेवायचा आहे। लाल तिखट आपल्याला 2 चमचे टाकायचे, छोटे 2 चमचे। बेडगी मिरची पावडर पण आपल्याला 2 चमचे टाकायची आहे आणि कोल्हापुरी चिकन मसाला आपल्याला 5 चमचे टाकायचा आहे। हा चमचा 5 चमचे टाकायचा आहे मसाला आणि छान परतून घ्यायचे। हे गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि छान मिक्स करायचे। मग ती आपण कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती टाकायची याच्यामध्ये। छान परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता, इथे छान मसाला मी परतून घेतलाय ग्रेव्ही। आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालणार आहे। चिकन आपलं रात्रभर आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ओव्हरनाईट, आता आपण ते त्याच्यामध्ये टाकू। मी सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। मॅरिनेट केलेले चिकन आपण आता ह्याच्यात टाकलंय आणि छान मिक्स करून घेणार आहे। बघा हे मी तर छान चिकन आहे ना मस्त मिक्स करून घेतलंय। हे बोनलेस चिकन आहे, हे लगेच 5-10 मिनिटात शिजेल आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, जास्त मोठाही नाही। आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया। आता 5-10 मिनिटात आपलं चिकन रेडी होईल। इथं तुम्ही पाहू शकता आता हे आपलं चिकन हे शिजलेलं आहे, रेडी झालं आहे एकदम। बोनलेस चिकनला काही वेळ लागत नाही, ते लगेच शिजतं 5-10 मिनिटामध्ये। खूप छान आलंय बघा। आता हे आपण सर्व करणार आहे। पाहू शकता बघा मी सर्व केलंय मस्त चिकन सुक्क ग्रेव्ही। रेसिपी आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।